विकेट किपरच्या हातामध्ये जात होता बॉल आणि पहा इथे 22च्या स्वरूपामध्ये एक रन आली. सिंगल स्कोर बोर्ड होते. आता रन आहे 2. 3 बॉलचा खेळ संपलाय. अगदी चांगली गोलंदाजी होते संकेत यांची. पोलर लाईनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिडॉनला फिल्डिंग चांगले होते. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सिंगल प्राप्त झाली प्रमोदच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 3. 4 बॉलचा खेळ संपला. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप पास आहे परंतु मिड ऑफचा शतरक्षक अखेर पोहोचला. बॉलला ओव्हरटेक केला आणि बॉल अडवलाय.
क्षमत्व आहोत. थोडासा विद्युत पुरवठा बंद झाला होता. यावेळेस फटका चांगला फुल टॉस बॉल आणि प्रमोद देसाईच्या बॅट मधून येतो एक बिग हिट षटकार. का बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. थोडासा लाईव्ह टेलिकास्ट बंद होतो. विद्युत पुरवठा खंडित होता आणि त्यामुळे मात्र मुकेशचे फटके आपण बघू शकले नाही. परंतु GTC लाईव्ह प्रक्षेपण चालू होता परंतु आमचा आवाज थोडासा बंद होता. यावेळेस पहा इथे पंच सांगतायत नो बॉल. बेस्ट आहे. फुल टॉस बॉल कमरेच्या भरती बॉलची पिचिंग त्यामुळे वेस्ट आहे ना नो बॉलचा इशारा दिलाय. म्हणजे पुढचा बॉल आहे फ्री हिट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 34 धावा 34. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा नो बॉल. आता ओव्हर स्टेपिंग नो. इथे रनआउटची संधी आहे ती ही गमावलेली आहे. डिक्लेअर झोन आहे. नो म्हणजे डिक्लेअर म्हणजे 2 धावा आणि अजूनही फ्री हिटची संधी आहे. नो +1 असे डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 36. टॉस जिंकल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमने आणि पहिल्या गटासाठी एक चांगली भागीदारी एक अभिद्ध भागीदारी करत असताना अजूनही विकेट गमावलेली नाहीये. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते मुकेश पवार आणि प्रमोद देसाई यांच्याकडून. शॉर्ट बॉल हुक केला बॉलला आणि बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथेही सिंगल मिळताना दिसते प्रमोद देसाईला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 37 धावा 37. फक्त 2 बॉलचा खेळ संपला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अथर्व. पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आय थिंक रामेश तेवाडी खेळते. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. नो +1. जास्त ताकद वापरली जाते. खांद्याचा चांगला वापर करत असताना ओव्हर स्टेपिंग नो सातत्यानं अथर्व या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतला उच्चांक स्कोर गाठलाय. यावेळेस पासले डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला आणि तिथे फिल्डिंग चांगली होते. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाची अगदी रिक्षा होता ऑटो रिक्षा समोर आला तरी सुद्धा काय फिल्डिंग करत असताना एक स्टँडर्ड दाखवलाय क्रिकेटचा. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 40. शेवटचे 3 बॉल शिल्लक. अथर्व पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. हापाम पुल करत असताना फक्त सिंगल प्राप्त केली प्रमोद देसाईनं आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 41 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. मुकेश पवार बॉटम एंडचा चांगला वापर केलाय. आज मैदानामध्ये चांगलाच खेळलाय. गोलंदाजांना केली चवली पवली आणि सध्या मारतोय मैदानामध्ये मुकेश माऊली. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता जास्त बाहेर टाकला आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 42. या मॅच मध्ये सर्व गोलंदाज झाले चवली पवली आणि सध्या मैदानामध्ये मारतोय मुकेश माऊली. फटकेबाजी षटकारांची आतषबाजी करत असताना या स्पर्धेतला सर्वाधिक स्कोर या टीमनं बनवलाय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमनं. आणखीन एक स्लॉग हिट. फटका चांगला आहे. फटक्यामध्ये आहे वजन आणि रन मिळतील मुकेश पवारला अर्धा डझन. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. वाडा स्ट्रोक
बॉल हवेत खेळला, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतो बॉलच्या काळी आणि शेवटच्या बॉलवरती इथे विकेट प्राप्त केलेली आहे अथर्व या बॉलरनं. मुकेश पवार झेलचीच्या स्वरूपामध्ये बाद. बाद कमिटीत मगाशी आम्ही सूचना केली, कोर कमिटीच्या माध्यमाला 2च खेळाडू दिले जातील. एक एकदा मी समालोचक उमेश म्हात्रे सहर्ष स्वागत करतोय. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसी आयोजित श्री निनाय देवी चषक 2024 हे पर्व भव्य टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेतला शेवटच्या ड गटातला हा शेवटचा सामना आहे. या टीमनं आणि 49 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेश्वरवाडी या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. आधी आणि त्याच्या जोडीला तो सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. जिद्द, चिकाटी, मेहनत या गोष्टींचं तुम्ही पालन केलं या मॅच मध्ये तर हे लक्ष्य आहे, हे लक्ष्य तुमच्या दृष्टीक्षेपात येईल. जाऊया मॅच कडे. बॉलिंग साठी ओव्हर नंबर 1 मध्ये प्रमोद देसाई लेफ्ट हँडर बॅटर, परंतु आता बॉलिंग करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग साठी आलाय प्रमोद देसाई. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता, पडल्यानंतर थोडासा अँगल बनवत चेंडूनं वलन घेतलं, सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आलाय
पहिल्या बॉलाची सुरुवात प्रमोद देसाईने चांगल्या टप्प्यावरती केली. लेनचा वापर चांगला करतोय, कटरचा वापर, कारण नॅचरल स्विंग, लेफ्ट हँडर बॉलर आहे, म्हणजेच एक निसर्गाची देणगी असते, नैसर्गिक देणगी असते. हा बॉल थोडा पुढे टाकला होता, ओव्हर पिच बॉल. ड्राईव्ह करत असताना बॅटची 2 इन घेतली आणि तिथे बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते आदिला, आदिनाथ, आणि या सिंगलनं आपलं खातं उघडले संघाचा श्री गणेशा. इथे होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 1. लक्ष आहे 49 धाबांचं, 49 टू विन. हा बॉल लक्ष्मणच्या बाहेर, अंपायर सिग्नल करतायत वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 2. सिंगल डबल न काम चालणार नाहीये 3 ओव्हरच्या या मॅच मध्ये. लक्ष मोठा आहे, म्हणजे आतषबाजी करावी लागेल चौकार षटकारांची. यावेळेस पुलर लेनचा बॉल, दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सिंगल, तिथे बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा सिंगल मिळते आतीला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 3. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न पारती टाकलाय. हा बॉल इथे सुद्धा डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी करतोय प्रमोद देसाई पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कारण पॉवर प्लेचं षटक इंटेन होतं, फॅक्टर होतं. या ओव्हरमध्ये धावा जर आल्या असत्या तर कदाचित हे लक्ष थोडंसं सोपं झालं असतं, परंतु सुरुवात मी म्हणेन रमेश वाडेची फारशी चांगली झाली नाही. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, तिथे चालले घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथेही सिंगल मिळते आदिनाथला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 4 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 4. लक्ष आहे या मॅच मध्ये 49 धावांचं. ओहो, स्विंग इन मिस. काय गोलंदाजी केली जाते. हा अँगल आपल्याला समोर असला तर समजलं असतं किती कटरचा वापर केलाय या बॉल वरती, कारण पडल्यानंतर पहा स्विंग होऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. फक्त 4 धावा स्कोर कार्ड वरती. म्हणजे आता 12 बॉल शिल्लक, 2 षटकं बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये धावांची गरज आहे 45. मोठ्या फरकानं विजयाच्या उंबरठ्यावर आता जाऊन पोहोचलाय. अगदी मजबूत पकड या मॅच मध्ये प्राप्त केलेली आहे लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमनं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या फक्त 4. 49 धावांचं लक्ष होतं. 16.33च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 आल्या. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी बघूया कोणाला आणलं जात आहे. दिलीप पवार ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी आलाय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता. आता स्ट्रायकिंग इन आहे फलंदाज राम, ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. दिलीप पवार ऑन मार्क. पहिलाच बॉल फटका चांगला ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. चेंडूवरती फक्त सिंगल मिळते रामला. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 5. म्हणजे अजूनही 11 बॉल, 11 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि 44 धावा हे समीकरण या मॅच मध्ये राहिलंय. लक्ष आता मोठं वर चाललाय, तर दबाव वाढलाय आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न पहिल्याच ओव्हर मध्ये केलाय प्रमोद देसाईनं फक्त 4 रन देत असताना. त्यामुळे दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय.
मोठं टार्गेट. यावेळी ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा गेली, बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, अंपायर सिग्नल 1 रन आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 6. यावेळी स्टेप आउट करत असताना अगदी खोलात टाकला बॉल, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल डबलचाच खेळ सुरू आहे आतापर्यंत. एकही चौकार एकही षटकार आला नाहीये, कारण लक्ष मोठं आहे. 49 धावांचं म्हणजे षटकार चौकारांचीच आतषबाजी पाहिजे. आता हे लक्ष कठीण होत चाललंय, दबाव वाढलाय, कारण आता बॉल शिल्लक आहेत फक्त 9 आणि 9 बॉलमध्ये 43 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉल बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. रामेश बाडी पहिल्यांदा ज्या स्पर्धेमध्ये खेळते आणि त्यांच्या समोर एक मोठं टार्गेट सेट झालंय. मोठं टार्गेट सेट झाल्यानंतर चेस करत असताना मात्र सुरुवात चांगली करावी लागते, तरच त्यात लक्ष ते टार्गेट आपल्या दृष्टीक्षेपात येतं. इथे सुरुवात खराब झाली रामेश तेवाडी या टीमची. यावेळी चेंडूला ग्लान्स केलाय, घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, तिथे सिंगल मिळते आदिनाथला. सिंगलचाच खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 8. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 8. अजूनही 41 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 बॉल मध्ये. म्हणजे आता कठीण आहे, लक्ष आता अशक्य आहे असंच म्हणावं लागेल. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. आता चौकार आलाय, या इनिंगचा पहिला चौकार, तो हे आदिनाथच्या बॅट मधून. हे फटके अगोदर यायला पाहिजे होते, सुरुवातीला जर आले असते तर हे लक्ष जे मोठं आहे ते छोटं दिसू लागलं असतं रामेश तेवाडी या टीमला, परंतु तसं झालं नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 12. म्हणजे आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी 37. 6 बॉल आणि 37 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. चला बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये जाऊया. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 37 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेश तेवाडी या टीमला सध्या सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते, परंतु सुरुवात मी म्हणून पहिल्या 2 ओव्हरमध्ये खराब झाली. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल ड्राईव्ह करत असताना बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 13. पुन्हा एकदा नो बॉल. आता बघूया, आता मात्र नो बॉलचा निर्णय कुठल्या अँगल आलेला आहे, म्हणजेच थ्रो गोलंदाजी आय थिंक नाही आहे. येस, इथे फिल्डिंग पोझिशन चेंज झाली होती आणि त्यामुळेच हा निर्णय पंचांचा आलेला आहे. नो बॉल. बॉल डिलिव्हर करत असताना अरे त्याला धीरे तकडे जे आयला तो डुक्कर कोणी आणले तो. नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 15. लक्ष आहे या मॅच मध्ये 49 धावांचं. हा बॉल शरीरापासून दूर टाकलाय, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल.
या ओव्हरमध्ये गणेशनं खराब गोलंदाजी केलेली आहे. लक्ष दृष्टी शेपात नाहीये, अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. जरी सरळ मारायला दिला तरी काय फायदा, म्हणजे जास्त नुकसान होणार नाहीये. परंतु गणेश काय करतोय, एक्स्ट्रा देतोय, इथे टाइम जास्त घेतोय. मारून मारून किती फलंदाज मारणार आहे, कारण लक्ष मोठं आहे. त्यामुळे राईट अँगलनं बॉल गोलंदाजी केली तर ही मॅच लवकर संपेल. हे गणेशला याची जाण नाही आहे असं मला वाटतंय, कारण या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा भरपूर आलेत. टीमची धावसंख्या 17. यावेळेस बॅकफुटला जाऊन हा पंपुलचा फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये लॉंगॉनला सुद्धा फिल्डिंग चांगली होते. मुकेश पवार टीमचं नेतृत्व करतोय. बॅटिंग चांगली केली पहिल्या सत्रामध्ये. 4 उत्तुंग षटकार त्याचे बॅट मधून आले आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरतीमध्ये एक चांगला टार्गेट सेट झालाय असंच म्हणायला पाहिजे या मॅच मध्ये. इथे बॅटची कडा सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 18. एक बॉल बाकी आहे ना, 2 बॉल आणि 30 धाबांची आवश्यकता. 2 बॉल आणि 30 धाबा हे समीकरण. चला हा बॉल डॉट आहे म्हणजे 1 बॉल 30. मोठ्या फरकानं हा सामना आता जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे. लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी जशी शेवटची पेटी काउंटिंगला फुटण्याचं बाकी असतं आणि तो एक माहोल तयार होतो, तसा माहोल तयार झाला. म्हणजे मुकेश पवार आता वाट बघतोय की आम्ही डिक्लेअर कधी हो, किती धावांना आम्ही विजय संपादन करू. आणि हा सामना इथे नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. या गोलंदाजांना एक्स्ट्रा भरपूर दिलेले आहेत. 9 बॉल आतापर्यंत टाकलेले आहेत गणेशनं. 10वा बॉल टाकतोय आणि हा फटका चांगला आहे, परंतु मुकेश पवारच्या अगदी डोक्यावरती मस्त